मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आज आपल्याकडे आले आहे। आपण राजाभाऊंशी मुद्द्यांवर संवाद साधणार आहोत। लोकसभेचं वातावरण आहे, प्रचारामध्ये ते व्यस्त आहे आणि अशा वेळेस त्यांना मिळणारा प्रतिसाद, एकूणच त्यांची राजकीय प्रवास, या सगळ्या मुद्द्यावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नमस्कार राजाभाऊ, मी इंडिया दर्पण आहे। मला राजाभाऊ, आता निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे, तर नेमका प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय, काय काय मुद्दे तुम्हाला मिळतात? प्रतिसाद उत्स्फूर्त आहे आणि उत्तम आहे आणि लोक ज्या त्यांच्या अडचणी आहेत किंवा त्यांच्या लोकसभा सदस्यांकडून अपेक्षा आहेत त्याबद्दल अजून मुद्दे काय मांडले जातात? काही असं काही बऱ्याच वेळा असं वाटतं की या निवडणुकीमध्ये वेळेचे प्रश्न आहे, महागाईचा आहे, त्याचा प्रश्न आहे, नंतर प्रश्न आहे, तर त्याबद्दल एक बोलतो ते काय म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण शहरी दोन्ही विभाग आहे, त्यामुळे ग्रामीण भागाचे प्रश्न निराळे, शहरी भागाचे प्रश्न निराळे, शेतकऱ्यांचे प्रश्न निराळे, कामगारांचे निराळे आणि महत्वाचं म्हणजे नाशिक शहर जे एवढं आहे प्रत्येक विभागाचे प्रश्न निराळे आहेत। म्हणजे मध्य नाशिक मधले प्रश्न असतील तिथे नाहीये, सातपूरचे प्रश्न नाशिक रोडला नाहीये, त्याच्यामुळे प्रत्येक विभागातले वेगवेगळे लोकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत। परंतु प्रत्येकाला असं वाटतं की खासदारांचे जे काम आहे ते खासदारांनी पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं। राजाभाऊ, मला असं वाटतं की लोकसभेमध्ये तुम्ही पहिल्यांदाच उमेदवारी करताय आणि एकूण तुमचा जो घराणा राजकीय प्रवास सिन्नरमध्ये, कुटुंबामध्ये आमचे नगराध्यक्ष, तुम्ही सुद्धा आमदार होते, तर हा एकूण राजकीय प्रवास वाटतं सर्वांना झालेला होता। माझे आजोबा शंकरराव बाळाजी वाजे 65 साली आमदार होते, 67 साली माझ्या वडिलांच्या काकू आदरणीय रुक्मिणीबाई विठ्ठलराव वाजे हे आमदार होते। त्याआधी माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई मथुराबाई शंकरराव वाजे या सिन्नरच्या नगराध्यक्ष सुद्धा होत्या आणि 2014 आमदार निवडून आलो आणि जवळपास 14 निवडणुकांपैकी 7 निवडणुकांमध्ये तरी आमच्या घरातलं कोणी ना कोणी कुठला आमच्या उमेदवार म्हणून मोठी राजकीय परंपरा तुमच्या आहे। मला असं वाटतं राजाभाऊ, तुमचा राजकीय प्रवास तर पण तुमचं नाशिकशी एक ऋणानुबंध आहे आणि तुमच्या शिक्षणामुळे मला असं वाटतं तुमचं नाशिकशी एक कनेक्ट आहे, तर त्याच्याबद्दल तसं माझं शिक्षण मी पुण्याला श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल मध्ये पहिली ते 10वी माझं शिक्षण। 11वी-12वीला मी कॉलेजला त्यानंतर FY ला मी KTHM कॉलेजला गेलो आणि कुटुंबाची जबाबदारी जास्त वाढल्यामुळे SY आणि TY मी कॉमर्सची डिग्री सिन्नर कॉलेजमधून घेतली। त्याच्यानंतर मी MBT लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं। जबाबदारी वाढल्यानंतर मी पहिल्याची कॉलेज BCom ची डिग्री माझी पूर्ण झाली। लोकसभा निवडणुकीमध्ये जनरल की शहर आणि ग्रामीण असा विषय येतो आणि तुम्ही सिन्नरमधून उमेदवारी करता, तर मला असं वाटतं की नाशिकशी तुम्ही जे कनेक्ट आहे, तुमचे जे ऋण आहे आणि तुम्हाला जे प्रश्न माहिती आहे, तर त्याच्याबद्दल मी मला असं वाटतं सगळ्यांच्या मनामध्ये जे असतं नाही। आता जेव्हा आपण काम करतो तेव्हा प्रश्न जाणले पाहिजे, तुम्ही कुठे राहतात मला वाटतं याला महत्व दिलं नाही पाहिजे। तू प्रश्नांची जाणीव आहे का नाही ते महत्वाचं आहे। कोण कुठे राहतो पेक्षा त्याचे विचार काय आहेत, त्याची आकलन शक्ती किती आहे आणि समाजाच्या प्रती असलेली त्याची भावना काय आहे, मला वाटतं हे जास्त महत्वाचं आहे। राहणं कोणी कुठेही राहू शकतं, पण तरी सिन्नर आणि ते अंतर कमी आणि नेहमीच तुम्हाला प्रश्न हे शहरी भागाचे प्रश्न माहीत नसणं असं म्हणणं चुकीचं आहे। एकतर सिन्नर नगरपालिका 5 शिवसेनेत असताना एक शहर आहे, 2 MIDC आहे, त्याच्यावर त्यावर आहे, शहराचे प्राय आहेत की मला
त्यातल्या त्यात मी 5 वर्ष आमदार असताना एक 100% उपस्थिती विधानसभेत असताना आमदार होतो. त्यामुळे मला सर्वच प्रश्न, महाराष्ट्रातले प्रश्न काय काय आहेत, आमदारांच्या चर्चेवरून नागरिक समस्या हे मला माहिती आहे आणि त्याच्यावर काय तोडगा काढायचा हे तिथल्या लोकांनाच विचारून आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो अशी माझी वैयक्तिक भावना आहे. भाऊ, तुम्ही शिवसेनेमध्ये आहात आणि नंतर बरेच शिवसेनेमध्ये बंड 2 झाले. नाशिकमध्ये मला असं वाटतं त्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी तुमचे मित्र दोन्ही गटामध्ये इतर पक्षांमध्ये गेले, तर हा प्रचारामध्ये तुम्हाला नेमका तो अनुभव निवडणुकीला कसं बघता तुम्ही? नाही, सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की राजकारण आणि वैयक्तिक संबंध याच्यात मी गल्लत करत नाही. ते सगळं वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलं. वैयक्तिक संबंध हे वैयक्तिक संबंध असतात, राजकारण हे राजकारणासारखं चाललं पाहिजे. माझे काही तत्व आहेत, ते तत्व सोडून भाऊ, तुम्ही समाजकारणातच घडला. गेल्या वेळेस विधानसभेला आम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये गेलो, तर तुमचं समाजकारणाबद्दल खूप बोललं जातं. नेमकं ते कार्य कसं आहे मला असं वाटतं ते बी नाही. काय होतं माहिती का, आपण सामाजिक काम करत असताना आपण केलं ते आपण सांगू नये अशी माझी वैयक्तिक भावना आहे. परंतु समाजाप्रती असलेले प्रेम आणि आपुलकी ही सतत आमच्या कुटुंबात प्रथमपासून आहे. राजकारणापेक्षा समाजकारणी लोक म्हणून आम्ही ओळखले जातो आणि जे केलं ते सांगितलं पाहिजे असं नाही, ते समजलं पाहिजे एवढंच मला वाटतं. त्याच्यामुळे मी त्याची जाहिरात करत नाही आणि त्याबद्दल मी जास्त बोलत नाही. ज्यांना अनुभव आले असतील ते बोलू शकतात, परंतु मी बोलणार नाही त्यावर. भाऊ, तुम्हाला एकदम अचानक उमेदवारी दिली आणि तुम्ही याच्यामध्ये आता तुम्हाला कसं वाटतं की हा सगळा तुम्ही प्रचाराचा एक टप्पा, तुम्हाला आता विश्वास तयार झाला या निवडणुकीमध्ये? जरी माझी तयारी नव्हती तरी आज बरोबर 30 दिवस झालेले की माझी उमेदवारी जाहीर झाली आणि एक 5 मिनिटं मला फक्त विचार करावे लागले आणि 5 मिनिटानंतर मी माझी मानसिक आणि तयारी पूर्ण झाली. एक तर राजकारणात आणि सर्व समाजामध्ये राहत असताना काही गोष्टी अचानक येतात, त्याला सामोरं गेलं पाहिजे आणि मी सकारात्मक दृष्ट्या या गोष्टीला सामोरं गेलोय. आपण पाहिले की प्रचाराचा एक टप्पा जवळपास पूर्ण झालाय आणि प्रतिसाद चांगला आहे आणि पक्षाने जो विश्वास माझ्यावर दाखवला, खास करून उद्धव साहेबांनी, मी उमेदवारी मागितली नसताना सुद्धा मला उमेदवारी मिळाली. मला वाटतं की माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. राजाभाऊ आपल्याला विविध विषयांवर आपल्याशी गप्पा मारल्या. राजाभाऊंचा स्वभाव हा प्रचंड खूप चांगला आहे. तुम्ही सिन्नरमध्ये जर गेला तर त्याचा अनुभव सगळ्यांना मी एकदा सिन्नरला निवडणुकीच्या निमित्तानेच गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला बराच अनुभव आला. आज मला असं वाटतं तुमच्या या सगळ्या राजकीय प्रवास आणि सगळ्या ज्या तुमच्या एकूण प्रचाराच्या बाबतीत जी तुम्ही सविस्तर आमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद. सर्वांचं पुन्हा एकदा